देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. राजुरा तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. सास्ती गावाजवळील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड म्हणजेच WCLच्या ओपन कास्ट खाणीत गेल्या अनेक दिवसांपासून मौल्यवान कोळसा जळून खाक होत आहे. सरकारी संपत्तीचे कोट्यवधींचे नुकसान डोळ्यादेखत होत असतानाही WCL प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या सास्ती गावातील WCL खाण परिसर सध्या चर्चेत आला आहे. येथील 17 नंबर कोळसा स्टॉकमध्ये अनेक दिवसांपासून भीषण आग धुमसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोळशाच्या ढिगाऱ्यांमधून कशा प्रकारे धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडत आहेत. हा कोळसा वीज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र योग्य व्यवस्थापनाअभावी हा मौल्यवान कोळसा जळून त्याची राख होत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधक यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग आटोक्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत असतानाही संबंधित अधिकारी डिम्म आहेत. केवळ आर्थिक नुकसानच नाही तर या आगीमुळे निघणाऱ्या विषारी धुराने सास्ती आणि परिसरातील गावांना प्रदूषणाचा विळखा घातला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून श्वसनाचा त्रास वाढल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत. या गंभीर प्रकारानंतर आता स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ही आग तातडीने विझवण्यात यावी, प्रदूषण थांबवावे आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. यावर WCL प्रशासन काय पावले उचलणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तोपर्यंत पाहत रहा एन मराठी न्यूज. प्रतिनिधी आनंद मांडवकर यांच्यासह एन मराठी न्यूज, राजुरा.